संपूर्ण राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। कापूस, मका, सोयाबीन, धान्य पिकं यासोबतच फळबागांचं देखील नुकसान झाल्यानं बळीराजा अक्षरशः हतबल झालाय। काही ठिकाणी पंचनामे झाले तर काही भागात अद्यापही पंचनामे नाहीये। ऐन दिवाळीच्या तोंडावर कोसळलेल्या संकटातून मार्ग कसा काढायचा याच विवंचनेमध्ये सध्या राज्यातील शेतकरी आहे। सविस्तर पाहूयात। घाम गाळून उभ्या केलेल्या केळीच्या बागा भुईसपाट। नुकसानीचे पंचनामे झाले, आता मदत कधी? नुकसान भरपाई सोबतच कर्जमाफीची सुद्धा मागणी। जळगाव जिल्ह्यात अनेक भागात पावसाने जोरदार कहर केला। यात धरणगावसह 40 गाव, पाचोरा, वरणगाव, भुसावळ या तालुक्यातील परिसरात गिरणा नदीला आलेल्या पुरानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। चांदसार परिसरातील शेतकऱ्याच्या केळीची संपूर्ण बाग पाण्याच्या प्रवाहात अक्षरशः वाहून गेली। काही दिवसांपूर्वी जेथे घनदाट केळीची बाग होती तेथे आता मैदान मोकळं पाहायला मिळतंय। यासह अनेक शेतकऱ्यांची मका, सोयाबीन यासह इतर पिकांचं सुद्धा नुकसान झालंय। दरम्यान या नुकसानीच्या अद्यापर्यंत अधिकृत पंचनामे झालेले नाहीयेत, त्यामुळे शेतकरी अधिकच चिंतेत आहे। पूर्ण नदीचा प्रवाह जो आहे तो माझ्या क्षेत्रात पूर्ण वाहतो असा। आम्ही म्हणजे कर्ज काढून शेती केळी वगैरे लावली होती, तेव्हा सरकारकडे एकच मागणी आमची आली की बाबा आम्हाला पूर्ण किती नुकसान झाले? जवळपास आमचं 7 ते 8 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे। 7 ते 8 लाखापर्यंत काय मागणी आता सरकारकडे? सरकारकडे हीच मागणी आहे की बाबा पंचनामे करून आमचे पुरेपूर आम्हाला बाबा की कर्जमाफी मुक्त करावी, आमची कर्ज माफ करावं आणि आम्हाला भरपाई देण्यात यावी, हीच विनंती आमची सरकारकडे आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांचं अतिवृष्टीने मोठं नुकसान झालं असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत। बऱ्याच भागांमध्ये पंचनामे देखील झाले असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदत करेल असं आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे। काहीचे सततच्या पावसाचा पंचनामे करण्याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत। या खरडून गेलेली जमीन असेल किंवा वाहून गेलेली जमीन असेल, नुकसान झालेली पिकं असतील किंवा इतर जी मागच्या काळामध्ये पीक विम्याचे पैसे, केळीचे जे बाकी आहेत ते लवकरात लवकर मिळावे, ही मदत सुद्धा लवकरात लवकर दिवाळीपर्यंत मिळावी याच्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत आणि मुख्यमंत्री सुद्धा त्याच्याकरता पॉझिटिव्ह आहोत। काबाड कष्ट करून पोटच्या पोरासारखं जगवलेलं पीक डोळ्यासमोर मातीमोल झालं, त्यामुळे शेतकऱ्याच्या वेदना या शब्दात न मांडता येणाऱ्या आहे। आता या शेतकऱ्याला गरज आहे ती आधाराची आणि सरकारच्या मदतीची, त्यामुळे नुकसानग्रस्तांसाठी सरकार कधी मदत जाहीर करतं याकडे अवघ्या शेतकऱ्यांचे डोळे लागलेत। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।